दरम्यान प्रांजल खेवलकर बाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतलेली आहे। महिला आयोगानं एसआयटी बाबत लेखी मागणी केली नाहीये। लेखी मागणीनंतरच एसआयटी बाबत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर प्रांजल खेवलकर बाबत पोलिसांनी ही सावध भूमिका घेतल्याचं कळतंय। महिला आयोगानं एसआयटी बाबत लेखी मागणी केली आणि ही मागणी केल्यानंतरच आपण एसआयटी बाबत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे, म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे। अजून माझ्यापर्यंत ती मागणी आलेली नाही। मुळामध्ये या संदर्भात पोलिसांनी जी काही से कोर्टामध्ये दाखल केला होता त्या सेमध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात काही अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे, काही महिला आहेत आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा से सादर केला होता। आता त्या संदर्भात पोलीसच निर्णय करतील, त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पुढचं इंटरव्हेन्शन काय केलं पाहिजे त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील।